इथे तेच म्हटलंय, मांत्रिक जर चुकला तर ते भूत तुमच्या अंगावर बसतं, तो मंत्र तुमच्या अंगावर बसतो. देखा मंत्रज्ञ बरळ जाये, तेथ का जैसा संचार होये, तैसा तो धनुर्धर महामोहे अकळीला. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असता जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन महामोहाने आकळला गेला. हा चुकला. काय चुकला? अटॅचमेंट, आसक्ती, एवढंच चुकला. एवढा मोठा अर्जुन, महान तपस्वी, एक साधी गोष्ट चुकल्याबरोबर महामोहाने आकळल्या गेला. भूतच याच्या अंगावर बसलं. आपल्या अंगावर तर रात्रंदिवस भूत असतं आणि उगाच आपल्याला वाटतं की आपण बहुतेक चैतन्य आत्मे आहोत आणि वर चाललो वर. मनोणी असता धीर गेला, हृदया द्रव आला, जैसा चंद्र करी शेंपिला सोमकांत. म्हणून त्याच्या अंगात असणारे धैर्य गेले व हृदयात दयेचा पाझर फुटला. दया उत्पन्न झाली. मोहामुळे सगळं झालंय. दया म्हणजे ती दया नाही, ही वेगळी दया, म्हणजे कर्मबंधन उत्पन्न करणारी दया. धैर्य गेले. धैर्य जिथे यायला पाहिजे होतं रणामध्ये, ते धैर्य जाऊन दया आली, नेबळट झाला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांनी स्पर्श केला असता चंद्रकांत मणी पाझरतो, तर स्पर्श झाला कारुण्याचा, मोहाचा, मोहलहरींचा. ह्या पाझरला धैर्य पळून गेलं. अतिस्नेहे मोहित मग सखे दासे बोलत नाही, तया परी पार्थ अतिस्नेहे मोहित मग सखे दासे बोलत श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ अतिस्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त होऊन भगवंताशी बोलू लागला. स्नेह उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, खेद वाटायला लागला, म्हणजे दुःखी झाला आणि भगवंताला आता बोलू लागला. खेदयुक्त अंतःकरणाने बोलू लागला. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला मेळावा, मग गोत्र वर्ग आगवा देखिला येथ. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व सैन्यातील मेळावा पाहिला, तो येथे तर रक्त मांसाचे संबंधी दिसतात. तेव्हा ऐका, हे स्तब्ध झाले होते भगवान. यांना माहित होतं काय झालंय, की माझ्या रक्ताच्या नात्यातले माझे लोक दिसायले, संबंधी दिसत आहेत. संग्रामी उदित झाले असती कीर समस्त, पण आपण या उचित केवी होय. हे सर्व युद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत, हे खरे, पण ते त्यांच्याशी युद्ध करणे आपल्याला कसे योग्य होईल भगवंता? अरे माझ्या रक्तातली नातं आहे यांचं माझं, आणि यांच्याशी युद्ध करायचं कसं काय शक्य हो? रण येणे नावेची नेणो काही, मजा पण पे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे. या गोत्रजांशी युद्ध या नावानेच मला काय होते ते कळत नाही. मज काही नेणो, सर्व प्रकारे मी आपल्यात नाही, म्हणजे माझे भान नाहीसे झाले आहे आणि मन व बुद्धी आपल्या जागी स्थिर नाही. युद्धामध्ये देखील अशांत असता कामा नये. अभ्यासामध्ये जशी शांती पाहिजे, साधनेमध्ये शांती पाहिजे, व्यवहाराच्या कामामध्ये शांती आणि स्थिरता पाहिजे, युद्धामध्ये देखील शांती आणि स्थिरता पाहिजे. अवघड गोष्ट. शांती आणि स्थिरता, ध्यानावस्था युद्धामध्ये पाहिजे. आणि बाप्पासाहेबांचे जे शिष्य होते, ब्रिगेडियर नातू, पूंछ भागामध्ये जो पराक्रम पाकिस्तानच्या युद्धामध्ये, दुसऱ्या युद्धामध्ये केला, तो ब्रिगेडियर नातूंनी केला. पुण्याचे होते ब्रिगेडियर नातू. आणि लाहोर पर्यंत ज्या फौजा चढून गेल्या हिंदुस्थानच्या, त्या ब्रिगेडियर नातूंच्या नेतृत्वाखाली होत्या. आणि ज्यावेळेस ते औरंगाबादला भेटायला आले, मला भाषणाला उभं केलं. मी त्यावेळेस बोललो. अनंत भालेराव, ही सगळी मंडळी होती.
ब्रिगेडियर नातूंचं स्वागत बाप्पासाहेबांना भेटायला आले होते, पण मोठं एक हजारो लोक उपस्थित होते. तर पत्र मी वाचलं होतं, ब्रिगेडियर नातूंचं बाप्पासाहेबाला आलेलं. रणभूमीमध्ये गोळे पडतायत, तोफेंचे गोळे माझ्या छावणीपर्यंत येत आहेत, 10-10 फुटापर्यंत येत आहेत, बॉम्ब्स पडतायत. पण मी सकाळी उठून शांतपणे गायत्रीचा 2 तास जप करतो, ब्रिगेडियर नातू. आणि ईश्वराला आणि मला तुम्ही सारखे दिसतायत बाप्पासाहेब या रणामध्ये. आणि मला वाटतं ईश्वरा, मी सारखी प्रार्थना करतोय तुम्हाला आणि ईश्वराला, माझ्या हातून अशी चूक होऊ देऊ नको की असा आदेश जावा की ज्यामुळे हिंदुस्थान हरेल. आणि ते सारखे म्हणत होते, मला भीती वाटत नाहीये, धैर्य कायम आहे, स्थिरता आहे. हे पत्र आहेत. युद्धामध्ये स्थिरता पाहिजे. तर नेमबाजी देखील होते. हे ब्रिगेडियर नातूंनी लिहिलेलं पत्र मी नंतर ते जाहीर केल्यानंतर प्रचंड टाळ्या पडल्या. मला ब्रिगेडियर नातू ज्या जोरावर ते म्हणलं ध्यानस्थ होऊन गायत्री जप करत होते आणि पूछ भागापर्यंत, लाहोर पर्यंत फौजा गेल्या पूछ जिंकून हिंदुस्थानच्या. ते बाप्पासाहेबांचे शिष्य आहेत म्हणलं आणि आपल्या आध्यात्मिक गुरुला भेटायला आलेले आहेत. आणि मी मुद्दाम ही गोष्ट जाहीर करतोय. अर्जुनाचा पराक्रम लोकांना दिसतो, पण कृष्णाचं सुदर्शन मागे हे लक्षात येत नाही. तसं बाप्पासाहेबांचं सुदर्शन मागे होतं आणि हा अर्जुन लाहोर पर्यंत गेला. काय टाळ्या पडल्या, मला सगळ्यांनी घेरलं. ते भाषण मी केलं होतं त्या ठिकाणी. तर मनबुद्धी स्थिर पाहिजे युद्धावर. नेमबाजीला स्थिरता पाहिजे, कशाला स्थिरता पाहिजे. विवेकानंद समुद्र किनाऱ्यावर ते अमेरिकेमध्ये चालत जात होते. तर असा वेश पाहिला. काही मुलं काय, ते बंदूक होती त्यांच्या हातात आणि अंड्याची टरपलं अशी टाकलेली होती त्या पाण्यामध्ये आणि नेमबाजी करत होते. ते पोरं उडवत होते, पण टरपलावर काही नेम पडत नव्हता. विवेकानंद जात असताना थांबले आणि पोर हसायला लागले ड्रेसकडे पाहून. ते म्हणाले, तुम्ही हसतायत, बंदूक द्या म्हणले माझ्याजवळ. ते एक जणांनी टवाळी उडवली. हो, नेमबाजी बंदूक उचलली का कधी? आणि खरंच विवेकानंदांनी कधी बंदूक घेतलीच नव्हती हातात. द्या म्हणले माझ्याजवळ ती बंदूक. ती घेतली आणि प्रत्येक याच्यावर ते नेम मारला आणि प्रत्येक टर्पल उडून दाखवलं विवेकानंदांनी. सगळेजण म्हणले, बापरे बापरे, काय नेमबाज आहे, तुम्ही कुठून हे कौशल्य शिकले? म्हणजे अजून पहिल्यांदाच आज धरली बंदूक हातात. मग कसं आलं? हिंदुस्थानचं ध्यान पद्धती, कॉन्सन्ट्रेशन, नेम, समाधी अवस्थेतून ते मला प्राप्त झाले. समाधी अवस्थेतून अर्जुनाला युद्ध करायला लावलेलं आहे. आणि ज्या वेळेस असा सैनिक आमचा निर्माण होईल, असा सेनापती निर्माण होईल, अजिंक्य भारत असेल, अजिंक्य भारत. तर आज अर्जुन म्हणतोय, माझी मनबुद्धी स्थिर नाहीये भगवंता, मी कसं युद्ध करणार? एकीकडे भीष्माला मारायला गेलं तर तिकडेच जाईल बाहेर. देखे देह कापत, तोंडासे कोरडे होत, विकळता उपजत गात्राशी. पहा माझा देह थरथरतो, तोंडाला कोरड पडली आहे, सर्व अवयवांनी शिथिलता आलेली आहे. तुम्हाला समजतं पटकन अर्थ. सर्वांगा कांटाळा आला आणि संताप उपजला, तेथ बेंबळ हात गेला गांडीवाचा. सर्व अंगावर आता काटा उभा राहिलाय. तसे शरीरात अतिशय दाह उत्पन्न झालाय. मोह निर्माण झाला तर मोहामधून भीती निर्माण होते, लक्षात घ्या. मोहामधून भीती होते. व गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला. गांडीव धनुष्य देखील आता उचलत नाही, हात ढिला पडला. ते न धरतचे विष्टले, परिनेण्याचे हातोणी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. हा ढिला
अहंकार विकारी झाल्यामुळे ते धनुष्य धरले न जाताच निसटले, पडलं ते धनुष्य खाली. परंतु ते हातातून केव्हा गळून पडले हे मलाच कळले नाही, असे या मोहाने माझे हृदय व्यापले आहे. आता धनुष्य देखील उचलत नाही, पडलं खाली. जे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तया उणी असाधारण ते स्नेह नवल. जे हृदय वज्रापेक्षाही कठीण. हृदय कसं असलं पाहिजे? असतं. झाशीची राणी हृदयातनं अफाट राष्ट्रभक्तीचं प्रेम जरी असेल, राज्यावर ते प्रेम जरी असेल, तर युद्ध रणांगणात उतरल्यानंतर वज्रासारखं हृदय होतं झाशीच्या राणीचं. मऊ मेढाहुणी आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू ऐसे. तुकारामांनी संतांचं लक्षण सांगितलं. अरे मऊ आम्ही मेणापेक्षाही मऊ आहोत, पण वज्र समोर आलं तर त्यालाही तोडणारे आहोत. वज्र जर समोर आलं त्यालाही भिडून आम्ही तोडून टाकू इतके कठोर देखील आहोत. दोन्ही हृदय असलं पाहिजे. काही कढवाळू होती, मायाळू होती, पण तेवढीच वीरांगणा होती रणामध्ये. दोन्ही असला पाहिजे भाव. जे वज्रापासून कठीण, जे हृदय वज्रापेक्षाही कठीण, कोणाच्या तावडीत न सापडणारे, अतिबळकट आहे, त्याहूनही हा मोह स्नेह अलौकिक आहे, हे नवल आहे. अरे वज्राला भेदून टाकलं आणि मऊ मेण्यासारखं करून टाकलं मोहानी. मोहलहरीणी मोठा माणूसही खलास होतो अर्जुनासारखा. आपण